तू हि रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर वळणावरती चालली आणि आता 24 तासाची मुदत ईश्वरीने पूर्ण करत एक नाही तर दोन सत्यांचा उलगडा असा काही केलेला आहे की त्यानंतर मालिकेतली सगळी सगळी समीकरणं बदलून गेलेली आहेत. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे 35 लाखाचा घोळ जरी अंजलीची सही घेऊन इकडे राजेशने निस्तरायचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा हा प्रयत्न इकडे आता फसणार आहे. कारण कारण अर्णव बिझनेसमॅन आता इकडे 35 लाखाचा केलेला हा सगळा प्रकार शोधून काढत मात्र आता या सगळ्यामध्ये पुढची अशी काही खेळी खेळणार आहे की त्यानंतर एका झटक्यात राजेशनेच 35 लाखाचा घोळ केलाय आणि ते पैसे रमाकांतच्या झोळीमध्ये टाकले आणि वल्लरीने इतक्या वर्षापूर्वी केलेलं कारस्थान समोर येत तिची रवानगी जेलमध्ये झाली. नक्की एका दगडात दोन पक्षी ईश्वरीने कसे मारलेत सविस्तर प्रेक्षकांनो इकडे अर्णव ऑफिसला आलेला आहे. ऑफिसला आल्यावरती ईश्वरी त्याला आता समजवण्यासाठी त्याच्या मागोमाग आलेली आहे आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगत आहे आणि ईश्वरी अर्णवला मात्र आता सांगत आहे, मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का? मुळातच आपल्या ऑफिसच्या पैशांच्या घोळबद्दल शिर्के मला बोलले होते, तर शिर्के हे जे काही बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे यावरती अर्णव सांगतो, हो त्या दिवशी शिर्के आता बोलले होते की हा 35 लाखाचा घोळ झालाय, पण त्यानंतर मी आता इकडे आलोय ना तर शिर्के म्हणतात की तो टॅलीमध्ये व्यवस्थित झालाय, हे काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते, ईश्वरी असं कसं शक्य आहे? एकदा जर का हा गोंधळ झाला होता तर अचानकपणे सगळ्या गोष्टी कशा काय सुरळीत झाल्या? आणि मला तुम्ही सांगा, जे पैसे बाबांच्या झोळीमध्ये सापडले ते सुद्धा 35 लाखच होते. मी ते पैसे मोजले होते. याचा तुम्हाला काही अंदाज येतोय का? आणि यावरती अर्णव म्हणतो, काय अंदाज यायचा? त्या माणसाने पैसे चोरलेत. ईश्वरी म्हणते, ठीक आहे त्यांनी पैसे चोरलेत असं तुमचं म्हणणं आहे ना, पण मग हा 35 लाखाचा घोळ हे मी आत्ता पैसे इकडे घेऊन आलेली आहे आणि ते पैसे मी शिर्केंना दाखवलेत. शिर्केंनी टॅली केलेत की हे पैसे आपल्या इथलेच आहेत किंवा आपल्याच आता ऑफिसमधून हे पैसे म्हणजे जी हे आहेत ना हे आपल्याच इकडचे पैसे आहेत असं म्हटल्यावरती मग आता सिरियल नंबरनुसार त्यावरती अर्णव म्हणतो, कसं शक्य आहे? तो माणूस तर इथे येणं शक्यच नाही. यावरती ईश्वरी सांगते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. अकाउंट डिपार्टमेंटला कोण आहे त्यांना आता बोलवून एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या की नक्की काय झालं होतं, कसं झालं होतं. आणि या सगळ्यामध्ये अकाउंट डिपार्टमेंटला तुम्ही आता विचारा की अचानकपणे 35 लाखाचा घोळ हा कसा निस्तरला गेला? आणि असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, तुला नक्की काय म्हणायचं आहे मिस इंदोर? आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, मला जे म्हणायचं आहे ना ते इतकंच आहे की डोळे उघडे ठेवून आता जे काही आहे ते तुम्ही बघा, नाहीतर या सगळ्यामध्ये एक दिवस पश्चाताप करण्याची आपल्यावरतीच वेळ येईल. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे तू जर का म्हणतेस ना तर मी नक्कीच या सगळ्याचा विचार करतो. आणि त्यानंतर तो शिर्केंना बोलवतो. कुठेतरी त्याला आता डोक्यामध्ये हे सगळं तोपर्यंत ईश्वरी आता शिर्केंना भेटते. शिर्केंना भेटल्यावरती ईश्वरी त्यांना विचारायला लागते, मला एक गोष्ट सांगू शकाल का? हा 35 लाखाचा घोळ आत्ता जो काही एका क्षणात निस्तरलाय तो कसा काय निस्तरला? शिर्के आता सगळी पद्धतीने जे काही घडलं ते सांगतात. एक नवीन आता इकडे अकाउंटंट हायर झालेली आहे आणि तिला हायर करणारे दुसरे तिसरे कुणीही नाहीत, ते आहेत राजेश सर. हे समजल्यावरती मग आता ईश्वरी म्हणते, शिर्के अहो तुम्हाला माहिती आहे ना तो आता माणूस किती फ्रॉड आहे, तुम्ही कसं काय त्यांना हे सगळं करायला दिलं? यावरती शिर्के म्हणतात, अहो नाही म्हणजे अर्णव साहेबांनीच त्यांना ती इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला होता. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, 35 लाखाचा जो काही घोळ झाला होता तो अचानकपणे कसा काय सॉल्व्ह झाला शिर्के? आणि शिर्के म्हणतात, मला खरंच काही माहीत नाही आहे मॅडम. आणि त्यानंतर अर्णव आता लॅपटॉप घेऊन बसतो आणि सगळी शहानिशा करायला लागतो. ज्या वेळेला अर्णव आता सगळी शहानिशा करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णवला महत्त्वाची गोष्ट समजले आणि ती म्हणजे हा 35 लाखाचा घोळ करणारी व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नाही आहे, ती आहे तो म्हणजे राजेश. तितक्यात तिथे शिर्के आलाय. शिर्केंना आता अर्णव चांगला चिडून विचारत आहे आणि ते म्हणजे तो आता सांगताय, शिर्के अहो कसा इतका मोठा हे होऊ शकतो? म्हणजे आता राजेशने हे सगळं केलंय आणि त्यानंतर निस्तरला सुद्धा. शिर्के म्हणतात, सर तुम्ही राजेश सरांना इंटरव्ह्यू घ्यायला एका मुलीचा सांगितला होतात ना, तर त्याच मुलीने अकाउंटंट म्हणून हा सगळा हे हँडल केलाय आणि त्यानंतर हे सगळं हँडल केल्यानंतर मग आता तिनेच या सगळ्यामध्ये आता इकडे हा प्रकार केलेला आहे, म्हणजे तिनेच हा घोळ निस्तरलाय. यावरती अर्णव म्हणतो, एक मिनिट म्हणजे हिला नवीन अपॉइंट कोणी केले? राजेशनी, आणि तिने हे सगळं हँडल केले. यावरती आता ईश्वरी सगळं हे घेऊन बसते आणि ईश्वरी सांगायला लागते, सर म्हणजे मला काय वाटतं अर्णव सर, तुम्ही आता त्या अकाउंटंटला बोलवून घ्या.
त्या अकाउंटंटला बोलवल्यावरती मग आता इकडे अर्णव सांगायला लागतो, 1 मिनिट मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का, म्हणजे आता हा घोळ कसा काय निस्तरला. त्यावरती ती सांगायला लागते, सर अहो असं काय करताय अर्णव, मला आता राजेश सरांनी सांगितलं होतं की इतके छोटे मोठे घोळ आता याच्यामध्ये होतच राहतात आणि त्याचमुळे तू आता हे सगळं निस्तर, कारण काही झालं तरी सुद्धा हा कंपनीचा म्हणजे कंपनीचा इश्यू आहे आणि त्याला जास्त वाढवता कामा नये. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव म्हणतात, अच्छा मग म्हणून तुम्ही 35 लाखाचा घोळ हा ॲडजस्ट केलात. यावरती ती सांगायला लागते, हो त्यांनी मला सांगितलं की इथे सगळं ते सांगतील तसंच होते. अर्णवला जे समजायचं ते समजलेलं आहे. बरं तोपर्यंत ईश्वरीने आता एकाचं म्हणजे राजेशचं भांडं तर फोडलंय, पण आता वेळ आहे ते म्हणजे इकडे आता वल्लरीचं भांडं फोडायची. त्या ईश्वरी आता आपल्या आईला घेऊन इकडे बोलवणार आहे. ज्या वेळेला ईश्वरी आपल्या आईला घेऊन आता बोलवते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ईश्वरी आईला घेऊन बोलवते आणि त्यानंतर मग आता इकडे मामा येतात. मामा म्हणतात, काय ग काय झालं. त्यावरती ईश्वरी म्हणते, खरं तर आता एक नाही तर अनेक गोष्टींचे उलगडे होण्याची वेळ आलेली आहे मामा. आणि त्यानंतर अर्णव म्हणतो, राजेश कुठे आहे, राजेश कुठे आहे, राजेशला आत्ताच्या आत्ता इकडे बोलवा. असं म्हटल्यावरती आता अंजली सांगायला लागते, काय झालं, आता तुझ्या बायकोने परत तुझे का. आणि त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, अर्णव सर थांबा आपण राजेश सरांना बोलवूया. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, फक्त राजेश सरांना नाही बोलवायचं आहे तर वल्लरी मामींना पण मामा बोलवा. मामा म्हणतात, काय ग काय झालं. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ईश्वरी, नाही मामा खरं सांगायचं तर आता हे मामी आल्यावरतीच मी सांगेन. आणि अर्णव आता राजेश आणि त्यानंतर राजेश समोर आलेला आहे. राजेश समोर आल्यावरती मग आता अंजली म्हणते, हे बघ चिंटू, माझ्या नवऱ्यावरती उगाचच काहीतरी करण्याचा आरोप करू नकोस. माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाहीये. तू त्याच्यावरती जर का आरोप केलास ना तर माझ्यासारखं वाईट कुणी नसणार आहे. यावरती अर्णव सांगायला लागतो, ताई अगं माझी बाजू तरी ऐकून घेशील का, मी जे काही बोलत आहे ते तरी तुला समजतंय का. अगं आज आपल्या इथे 35 लाखाचा फ्रॉड झालाय. यावरती ती सांगायला लागते, तेच 35 लाख ना जे ह्यांच्या झोळीमध्ये सापडलेले आहेत. आणि त्यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो, ऑफिसमध्ये 35 लाखाचा घोळ झालाय, मग ऑफिसमध्ये हे कसे जाऊ शकतात. यावरती ती सांगते, मग तुला काय म्हणायचं आहे, माझ्या नवऱ्याने 35 लाख ऑफिसमध्ये चोरले आणि इकडे आणून ठेवले. हे बघ ईश्वरी, तू चिंटूच्या डोक्यामध्ये काहीतरी नको ते घालण्याचा प्रयत्न जर का करत असशील ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता ईश्वरी सांगायला लागते, मी काहीही करण्याचा प्रयत्न करत नाहीये. तोपर्यंत वल्लरी आलेली आहे आणि तोपर्यंत पोलीस पण आलेले आहेत. आणि त्यावरती वल्लरी आता म्हणते, आता का ईश्वरी, मी काल पोलिसांना बोलवलं होतं तर म्हटलीस की घरच्या गोष्टी घरातच मिटवायच्या आणि मग आत्ता का पोलिसांना घेऊन आले. त्यावरती अर्णव म्हणतो, मामी ही गोष्ट घरातली नाही आहे, ही गोष्ट ऑफिसची आहे. 35 लाखाचा फ्रॉड झालेला आहे. आणि त्यावरती वल्लरी म्हणते, फ्रॉड ना, मग ह्याच्या सापडले 35 लाख तेच असेल. यावरती मग आता राजेश म्हणायला लागतो की अर्णव सर तुम्हाला काय म्हणायचं आहे की मी 35 लाख चोरले आणि 35 लाख चोरून आता मी या सगळ्यामध्ये यांच्या ह्याच्यात ठेवण्यासाठी चोरले. माझी आणि यांची काय दुश्मनी, मला तर खरंच काही आठवत सुद्धा नाही आहे की हे आता कोण आहेत काय आहेत आणि मी यांच्या बाबतीत असं का करेन. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला ईश्वरी, मी सांगते काय ते. आणि तितक्यात तिकडे सुप्रिया आले. सुप्रिया आल्यावरती मग आता सगळ्यांना इकडे सुप्रिया सांगायला लागते, मुळातच हीच ती बाई आहे, हीच ती बाई आहे. याच बाईने मात्र आता इकडे मला त्यावेळेला इंटरव्ह्यूला पाठवलं होतं आणि तुम्हाला बदनाम करण्यासाठी श्रीकांत धुमाळ यांना आता पैसे दिले होते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आता रमाकांत सांगायला लागतात, काय वल्लरी, खरंच वल्लरीने हे सगळं केलेलं आहे का. आणि त्यावरती मग ती सांगते, हो बाकी तर मला काही माहीत नाही आहे, पण हा सगळा प्रकार जो काही आहे ना, हा सगळा प्रकार आता करण्यात आलेला आहे तो म्हणजे वल्लरी मामींकडूनच. आणि त्यावरती आता मात्र सगळेच घरातले हदरलेत. बरं तो इकडे चिडलेला अर्णव आता इकडे राजेशला पोलिसांच्या ताब्यात देतोय आणि तो सांगतोय यांना पण घेऊन जा, कारण काही झालं तरी सुद्धा हा माणूस इतका फ्रॉड आहे ना की या माणसाने जो काही प्रकार केलेला आहे तो प्रकार मात्र आता निंदास्पद आहे. आमच्याच इथले 35 लाख रुपये चोरलेत आणि आता आरोप माझ्या वडिलांवरती आणलाय. आणि ते एका नवीन एक आता तिकडे एक अकाउंटंट आले, तिच्याकडून हे सगळं हँडल करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं खोटं नाही आहे ताई, ती अकाउंटंट इकडे येऊन तुला आता सांगेल. आणि सह्या तर तूच केल्यास ना, तू ती सही करताना पाहिलं सुद्धा नाहीस का. असं म्हटल्यावरती अंजली थोडीशी गडबडलेली आहे आणि खरंच ती मी सही करताना पाहिलेलं नसतं. आणि एकाच दगडात दोन पक्षी ईश्वरीने बरोबर रीतीने मारलेले आहेत. ईश्वरीने या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने आता मात्र
वल्लरी आणि त्याचबरोबर राजेश या दोघांची कारस्थानं उघडकीला आणलेली आहेत. एकाच झटक्यात 2 आता गोष्टी घडल्यात. वल्लरी जेलमध्ये गेली.